नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अद्वैत म्हणतो की कला बघ मी काहीतरी आणलेलं आहे. असं म्हटल्यानंतर त्याने आणलेले विक्स तो दाखवू लागतो. आता अर्थातच ते दोघंही श्रीनाथ ज्वेलर्समध्ये वेषांतर करून जाणार असतात आणि त्याबद्दलच त्यांची तयारी चाललेली असते की आपण जायचं तर जायचं कसं आणि कोणाच्या वेशात जायचं बरं. तेव्हा आता अद्वैतने आणलेलं सामान बघून कला विचार करू लागते आणि कला एक विक स्वतः ट्राय करून बघते. ते विक छोटंसं असतं आणि ती ते आता तिच्या केसांमध्ये टाकून बघते आणि यावर आता अद्वैत तिच्याकडे बघतो आणि खूप जोरात हसायला लागतो. अद्वैतला असं असताना बघून कला त्याला म्हणते की चांदेकर का हसतोयस रे. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं रॉकेटची बहीण दिसतेस जुळी, मग हसू नाही तर काय करू. यावर कला म्हणते चांदेकर काउन्सिलरने काय सांगितलं आपल्याला, एकमेकांना प्रत्येक कामात मदत करायची, एकत्र कामं करायची. मग आता मी वेषांतर करणार आणि तू मला मेकअप करायला मदत कर. यावर अद्वैत म्हणतो की नाही नाही मेकअप बिकअप करत नसतो मी, मला नाही जमत ते. आणि हे सगळं आणून दिले ना तुला मी विक्स वगैरे, झाला माझी मदतीचा विषय तिथेच. यावर कला म्हणते हे बघ चांदेकर वरवरच्या कामांची यादी देऊ नकोस मला, गप्पपणे मला मदत कर. यावर अद्वैत म्हणतो दादागिरी करू नकोस हा, मला जमत नाही हे सगळं. यावर कला म्हणते ओ का जमत नाही तुला हे सगळं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अच्छा हा चला, म्हणजे अशी एकतरी गोष्ट आहे जी चांदेकरांना जमत नाही. द ग्रेट अद्वैत चांदेकरला अशी एक गोष्ट आहे तर की जी जमत नाही. यावर अद्वैत म्हणतो नाही नाही मला जमतं सगळं, पण हे सगळं सजवणं हे सगळं मला नाही जमत आणि जमवायचं सुद्धा नाहीये. यावर कला म्हणते का जमवायचं नाहीये, अरे डिझायनिंग डिपार्टमेंटचा हेड आहेस तू, कलर कॉम्बिनेशन्स शेडिंग डिझायनिंग हे सगळं जमत नाही तुला, की फक्त दुसऱ्यांकडून कामं करून घेता येतात, स्वतःला काही करायचंच असतं. यावर अद्वैत म्हणतो भलते सलते आरोप करू नकोस माझ्यावर, मी ऐकून घेणार नाही. तेव्हा कला म्हणते आरोप नाही इथे वस्तुस्थिती आहे. तू फक्त नावाला चांदेकर आहेस, तुलाही अशी हलकी फुलकी कामं करता येतात, मोठी कामं करायची सवयच नाहीये. चांदेकर स्वतःच्या क्रिएटिव्हिटीवर ना माणसाचा विश्वास असायला हवा, जाऊ दे ना तुला नाही जमणार. यावर अद्वैत म्हणतो की बा झाला खरे, माझे डिझाईन्स बघ वर्ल्ड फेमस आहे आणि कितीतरी अवॉर्ड्स मिळाले आहेत मला. यावर कला म्हणते हो का, मी कसा विश्वास ठेवू मग. तेव्हा अद्वैत म्हणतो एक सेकंड थांब. असं म्हणत आता अद्वैत ती साडी म्हणजे जी त्याने आणलेली असते ती साडी आता कलेला देतो आणि म्हणतो जा चेंज करून ये. यावर कला म्हणते अरे, अद्वैत म्हणतो हो तुला विश्वास नाही ना माझ्यावर, जा चेंज करून ये मग तुला दाखवतो. तेव्हा आता कला चेंज करायला जाते आणि तोपर्यंत अद्वैत फोन बघत बसलेला असतो. इतक्यात कला ती अद्वैतने दिलेली साडी घालून येते आणि बाहेर येताना म्हणते हे काय चांदेकर, मी आधी नेहमी रोजच्या प्रमाणे दिसते तशीच दिसते. यावर अद्वैत म्हणतो थांब ना जरा, मी माझं टॅलेंट दाखवलंय का अजून, ये बस. असं म्हणत तो तिला ड्रेसिंग टेबलच्या समोर बसवतो. आता तो त्याने आणलेले विक्स बघू लागतो आणि कला त्याला सजेस्ट करू लागते की कोणतं सूट करेल कोणतं नाही. तेव्हा फायनली एक हातात विक घेतो चांदेकर आणि आता ते विक वगैरे तो सगळं कलेला लावून देतो. म्हणजे तो कलाचा पूर्ण मेकअप करून देतो ज्यामध्ये कला पूर्ण म्हातारी दिसते. आणि सगळ्यात शेवटी अद्वैत एक चष्मा लावून देतो कलेला आणि तयारी झाल्यानंतर अद्वैत म्हणतो बस हे बघा आता आरशात. तेव्हा कला आता कला थक्क होऊन जाते आणि म्हणते अरे बापरे चांदेकर, अरे मी स्वतःला ओळखूच शकत नाहीये. तेव्हा आता अद्वैत म्हणतो पण हे अगदी सहज जमू शकेल तुला, असंही अगदी तू खडूस म्हातारी सारखीच वागते ना माझ्याशी. यावर आता कला चिडते आणि म्हणते चांदेकर मी म्हातारी नाहीये, तू म्हातारा आहे. यावर अद्वैत म्हणतो चिडलीस लगेच म्हातारी, चला आता आजीबाई आवरा लवकर, मला एक कळत नाहीये तुला न्यायचं कसं काय. यावर कला म्हणते आपल्याला म्हणायचंय का चांदेकर, एक मिनिट, आपल्याला काउन्सिलरने काय सांगितलंय, प्रत्येक गोष्ट एकत्र करायची, त्यामुळे तू पण आवर चल. यावर आता अद्वैत म्हणतो अगं पण वेश वगैरे बदलून कसं काय. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ, कला अद्वैतला न बोलू देता म्हणते की हे बघ शोध घ्यायचा असेल तर तुला माझ्याबरोबर यावं लागेल. असं म्हणत कला आता लगेच एक कोट घेते आणि तो अद्वैतला देऊ लागते. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, कारण कालच्या व्हिडिओला कमेंट करणाऱ्या प्रेक्षकांची नावे आपण व्हिडिओच्या शेवटी घोषित करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ती म्हणते हा घ्यायचा का, नको याच्यात तू रेग्युलर वाटेल हा कोट. तेव्हा आता हा नको, आपण दुसरा बघूयात का, नको तो पण नको. असं म्हणत कला आता कोट चूज करू लागते आणि कोट बघू लागते की कुठला अद्वैतला म्हातारपणाच्या वेशात चांगला दिसेल. तेव्हा कला तो कोट घेते आणि म्हणते हा परफेक्ट दिसेल, हा बेस्ट आहे, वाव. तेव्हा आता कला अद्वैतला तो कोणते कपडे घालणार आहे हे विचार करते आणि त्याला ते हातात देते आणि म्हणते की जा लवकर या आणि टाइमपास करू नकोस. असं म्हणत आता ते अद्वैतला चेंज करायला पाठवते.
थोड्या वेळानंतरून अद्वैत चेंज करून येतो आणि आता कला अद्वैत आल्यानंतरून त्याच्या डोक्यावर वीक ठेवू लागते, म्हणजे कुठलं चांगलं दिसेल आणि कुठलं नाही ते. एक वीक अद्वैतच्या डोक्यावर ठेवते, पण ते त्याला एवढं साजेसं दिसत नसतं. तेव्हा ती ते चेंज करते आणि दुसऱ्या तिच्या डोक्यावर, म्हणजे अद्वैतच्या डोक्यावर लावून बघत असते, ट्राय करून बघत असते. सगळ्या वीक्स मध्ये ना अद्वैत एकदम कॉमेडी दिसत असतो, त्यामुळे अद्वैत त्याला हसत असते. पण फायनली एक वीक जे ती घेते हातामध्ये आणि त्याला त्याच्या डोक्यावर ठेवून बघते, ते वीक त्याला शोभून दिसतं. तेव्हा आता कला म्हणते की हो, आपण हेच लावूया. तेव्हा तू बस आता पटकन ड्रेसिंग टेबल जवळ, मी तुझी तयारी करून देते. तेव्हा आता हे सगळं झाल्यानंतर कला अद्वैतला सगळी तयारी तर करून देते, ती त्याला दाढी आणि मिश्या सुद्धा लावून देते नकलीवाल्या. आणि आता तिथे तिची कलाकारी सिद्ध करते आणि ऍट द एंड ती पण अद्वैतला चष्मा लावते, म्हणजे ते दोघं म्हातारा आणि म्हातारी शोभले पाहिजे, वयोवृद्ध शोभले पाहिजे. सगळी तयारी झाल्यानंतर कला म्हणते की डन. अद्वैत पुढे म्हणतो वा वा वा. तेव्हा त्याची तयारी झाल्यानंतर आता तो जागचा उठतो. तेव्हा कला म्हणते वाव, दिसतोयस की म्हातारा. तेव्हा आता अद्वैत म्हणतो नुसताच म्हातारा नाही, हँडसम म्हातारा. तेव्हा कला म्हणते झालं, नेहमी आपला नाकाचा शेंडावर अद्वैत. तेव्हा अद्वैत म्हणतो विचार कोणाला, पण तू म्हातारी दिसतेस, पण मी एक मॅच्युअर्ड पर्सनॅलिटी वाटतोय. तेव्हा कला म्हणते ते ठीक आहे, पण विचारलंय कोणाला, म्हणजे विचार कोणालाही म्हणजे कोणालाही कळता कामा नये चांदेकर, हे आपलं सिक्रेट आहे. यावर अद्वैत म्हणतो की हा माहिती आहे मला, पण मग आता आपण इथून बाहेर कसं जायचं हा विचार करतोय मी. तेव्हा कला म्हणते ई चांदेकर, आयडिया आहे माझ्याकडे. आपण आता गॅलरीतनं खाली उतरूया का, म्हणजे दोरीने किंवा माझ्या साडीने. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही, तसलं काही करणार नाहीये मी. आधीच तुझ्या अतरंगीपणामुळे व्याप वाढलाय माझा तुझ्यामुळे. चल, मी म्हणतोय तिचं माझं ऐक आणि माझ्यासोबत चल. तेव्हा कला म्हणते अरे पण खालून कसं जाणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू माझं ऐकणार आहेस का, चल बरं माझ्यासोबत. असं म्हणत ते दोघंही आता जायला निघतात. ते दोघं अगदी चोर पावलांनी गुपचूप तिथून निघत असतात आणि हा अद्वैत पुढे पुढेच पळत असतो. हा कलासाठी मागे थांबत पण नसतो, पण कला त्याच्या वेगाला वेग तिचा मॅच करून घेते आणि ते एकदम हळूहळू जाऊ लागतात. इतक्यात आता कला आणि अद्वैत खाली उतरून जात असतात, पण ते चोर पावलांनी. पण तितक्यात अचानक रजनी तिकडनं येते. आता रजनीला बघून ते परत मागे पळत सुटतात. रजनी तिथून क्रॉस होते, म्हणजे किचन मध्ये जाऊ लागते. रजनी किचन मध्ये गेल्या याचं मेकश्योर करून ते दोघंही खाली उतरू लागतात. इतक्यात रजनी तिकडनं परत येते म्हणजे ती स्वयंपाकघरात नाही तर देवघरात गेलेली असते आणि तिथून देवाचे सगळे भांडे ती घेऊन इकडे येत असते डायनिंग टेबलकडे कुठेतरी. तर येताना ती अचानक थांबते, कारण कला आणि अद्वैत तेव्हा पटकन घाईने येतात आणि तिथे जिन्यात असलेल्या एका खिडकीच्या पडद्यांच्या मागे लपून जातात. आता रजनी अचानक थांबून जाते. कदाचित रजनीला भास होतो की कोणीतरी आहे असं, किंवा ती काहीतरी विसरते असं तिला भास होतो. तिला आठवतंय की नाही हे ती चेक करत असते. तेव्हा आता कला आणि अद्वैत पडद्याच्या आड लपून सगळं बघत असतात. तर दुसरीकडे रजनीच्या फेऱ्याच काही संपत नसतात. ती आपल्या हातातले देवाचे भांडे, दिवे वगैरे ते सगळे डायनिंग टेबलवर ठेवून देते आणि काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करते. किचन मध्ये येऊन ती लगेच तेलाची बरणी तिकडे घेऊन जात असते डायनिंग टेबलकडे. ते ऍक्च्युली देवाचे भांडे म्हणजे देवाच्या पूजेचं ताट असतं. रजनी गेलीये या गोष्टीचं मेकश्योर करून कला आणि अद्वैत पटकन खाली उतरतात आणि बाहेर पडू लागतात. तर दुसरीकडे सोहम घरी आलेला असतो आणि तो त्याच्या रूम मध्ये असतो. सोहम त्याच्या रूम मध्ये येऊन बेडवर बसतो आणि अनामिका कपड्यांच्या घड्या घालत असते. सोहमची अशी अवस्था बघून तिला आनंद होतो आणि आता तिला जसं काही माहितीच नाहीये. तेव्हा आता ती सोहमला म्हणते काय रे सोहम, काय झालंय, असा विस्कटलेल्यासारखा का दिसतोयस. तेव्हा आता सोहम अनामिकाला एक घट्ट मिठी मारतो बसल्या बसल्या. तेव्हा अनामिका त्याला म्हणते की काय रे, काय झालंय, मला सांगशील का. तेव्हा सोहम आता तिला बोलू लागतो, अगं अनामिका, माझ्या डोक्यात खूप गोंधळ सुरू आहे ग. मला असं वाटतं की मी चांगला नवरा नाहीये. मला असं सतत वाटत राहतं की तू माझ्या बरोबर कधीच खुश असू शकत नाही. आणि अनामिका, एकदा बोल, तू माझ्या बरोबर खुश आहेस असं. तेव्हा आता अनामिकाच्या दोघं गालांवर त्याने हात ठेवलेला असतो आणि अनामिका विचार करत असते की शिकार स्वतःहून जवळ आलीये. मी लावलेलं आमिष बरोबर लागलंय आणि योग्य वेळ आल्यानंतर तुला सळो की पळो करून सोडायचंय. तुझी अशी अवस्था करायची आहे ना की आपण कशाला जगतोय हे वाटलं पाहिजे तुला सोहम चांदेकर, असा विचार अनामिका करत असते. तर दुसरीकडे कला आणि अद्वैत कसे बसे त्यांच्या घरून बाहेर निघतात आणि तिथून सटकतात. ते आता बाहेर येऊन कारच्या समोर लपलेले असतात आणि आता कला चांदेकरला म्हणू लागते, चांदेकर आपल्याला नक्की कोणी बघितलं नसेल ना. यावर अद्वैत म्हणतो नाही नाही, मला वाटत तर नाही तसं. यावर कला पुढे म्हणते चल मग आता कोणी बघायच्या आत निघूया आपण. तेव्हा अद्वैत म्हणतो की चल मग कारमध्ये बस. तेव्हा कला म्हणते गाडीने जायचं आपल्याला.
यावर अद्वैत म्हणतो हो. असं बोलून ते दोघंही आता तिथून कारमधून निघून जातात. आणि आता अलीकडे सोहम अनामिकाला विचारत असतो की तू आहेस ना माझ्याबरोबर खुश. तेव्हा अनामिका त्याचे हात सोडवते, त्याच्या बाजूला बसते सोहमच्या. आणि आता ती सोहमला सांगू लागते की मी नाहीये रे खुश सोहम. असं आतून वाटतं ना आपल्याला की हाच माझा माणूस, ही माझी फॅमिली आहे, माझा आधार. हे सगळं मला लग्न आधी वाटायचं, कॉलेजमध्ये वाटायचं, पण अरे आता नाही वाटत रे. आणि सगळ्यात वाईट म्हणजे या सगळ्याचं कारण मी नाहीये हे माहिती आहे मला. हे सोहम पण तू अजिबात कसला विचार करू नकोस. टाइम विल हील एव्हरीथिंग. वेळ सगळं काही ठीक करेल. असं म्हणत अनामिका आता तिथून कपडे घेते आणि उठू लागते. ती म्हणते कामं खूप आहेत, मी जरा आलेच. तेव्हा आता ती कपाट उघडायला जाते आणि कपाटात त्या हातातले कपडे ठेवायला जाते. तेव्हा असं सोहमला विचारात पडलेलं बघून तिची मज्जा होऊन गेलेली असते आणि ती त्याच्याकडे वळून वळून बघत असते, कारण तिच्या मनासारखंच चाललेलं असतं. ती आता खाली जाऊ लागते आणि जाताना त्यांच्या बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद करून जाते. तर आता दुसरीकडे कला आणि अद्वैत दोघंही श्रीनाथ ज्वेलर्सला पोहोचलेले असतात. ते अगदी फुल रोलमध्ये असतात म्हातारेपणाच्या. तेव्हा आता ते तिथे जातात आणि ते एक सेल्समॅन त्यांना म्हणतो की या या बसा. तेव्हा अद्वैत बसू लागतो, पण इतक्यात कला त्याचा हात धरते आणि त्याला बसण्यापासून रोखते आणि त्या सेल्समॅनला सांगते अहो नाही, बसायला नाही आलोयत आम्ही. तेव्हा तो आता सेल्समॅन विचारू लागतो त्या अद्वैतला की ह्या कोण. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की हे माझं कुटुंब. तेव्हा कला म्हणते नमस्कार. तेव्हा आता अद्वैत म्हणतो त्यांना नमस्कार केला, माझं काय. तेव्हा तो सेल्समॅन पुढे काही बोलेल तेव्हा आता अद्वैत पुढे म्हणतो, म्हणजे अद्वैत फुल रोलमध्ये असतो, म्हाताऱ्या माणसाच्या आवाजात वगैरे बोलत असतो. तो म्हणतो ते जाऊ द्या, माझ्या बायकोला हिऱ्यांचे दागिने खूप आवडतात. इतके आवडतात की काय सांगू तुम्हाला किती आवडतात. हिरे म्हणजे दागिने आणि दागिने म्हणजे हिरे. यावर कला म्हणते की हो, दागिने करायचे तर हिऱ्यांचेच करायचे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो निसर्गाचा प्रकोप आणि बायकोचा हट्ट यापुढे कधी कोणाचं काही चालतंय का. असं ऐकल्यानंतर सेल्समन खूप हसू लागतो. तेव्हा अद्वैत म्हणतो तुम्ही हसताय म्हणजे लग्न झालेलं दिसतंय तुमचं. बरं चला आता दागिने दाखवा, हिऱ्यांचे दागिने दाखवा आणि व्हरायटी दाखवा, व्हरायटी. तेव्हा कला म्हणते आणि हा ऐक, ए मुला, तू माझ्या दिसण्यावर जाऊ नको किंवा वयावर जाऊ नकोस. मी म्हातारी आहे म्हणून मला जुन्या स्टाईलची दागिने नको दाखवूस, अजिबात दाखवू नकोस. जुन्या स्टाईलचे खूप दागिने माझ्याकडे ऑलरेडी आहेत, तू मला लेटेस्ट डिझाईनचे दागिने दाखव. तेव्हा आता तो सेल्समॅन म्हणतो हो दाखवतो ना मावशी, तुमच्या मिसेसला शोभेल अशी सगळी व्हरायटी आहे आमच्याकडे. असं अद्वैतला आता तो सेल्समॅन सांगू लागतो. तेव्हा कला त्या व्हरायटीज बघते आणि म्हणते की मला अजून लेटेस्ट बघायचे आहेत, म्हणजे मी म्हातारी असले तरी माझी पण एक स्टाईल आहे, हो की नाही हो. तेव्हा अद्वैत तिला सहमती दर्शवतो. तेवढ्यात तो सेल्समॅन म्हणतो हो दाखवतो मी, बसा तुम्ही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो आमचं कुटुंब म्हणजे जगात भारी, अशी माझी सासू म्हणते. तेव्हा आता कला अद्वैतला हळूच टच करू लागते म्हणजे धक्का मारू लागते हळूच आणि म्हणते चांदेकर ते बघ, ते शेवटच्या लाईन मधलं कलेक्शन बघ पटकन. तेव्हा अद्वैत ते कलेक्शन बघू लागतो. तेव्हा अद्वैत म्हणतो हे तर आपलं कलेक्शन आहे. तेव्हा कला म्हणते अरे हे तर आपलं आहे खरंच कलेक्शन. इतक्यात तो सेल्समॅन तिथे येतो आणि कला अद्वैत एकमेकांकडे ते कलेक्शन बघून बघत असतात. तो सेल्समॅन आणखीन व्हरायटी घेऊन आलेला असतो आणि कला त्या व्हरायटीज बघू लागतो. तेव्हा आता तो सेल्समॅन म्हणतो की हे बघा, हे आहेत आमचे लेटेस्ट कलेक्शन. तेव्हा आता कला विचार करते की हे तर सगळेचे सगळे मी बनवलेल्या डिझाईन्सने बनवलेले दागिने आहेत, म्हणजे ही माझी डिझाईन होती. आता ते दागिने बघून कला थक्क होते आणि अद्वैतकडे बघू लागते. अद्वैतला इशारा करते की अरे ते बघ तिकडे. तेव्हा अद्वैत त्याकडे बघतो आणि अद्वैत सुद्धा थक्क होऊन जातो, कारण हे सगळं कलेक्शन कलाने बनवलेलं असतं. तर दुसरीकडे आता तो सेल्समॅन म्हणतो काका आवडले का हो दागिने. तो सेल्समॅन वारंवार अद्वैतला विचारू लागतो की काका आवडलेत का दागिने किंवा आवडलेत का डिझाईन्स, ते नेकलेसेस. तेव्हा अद्वैत आता हो हो असं म्हणत असतो. तो सेल्समॅन पुढे म्हणतो मॅडम तुम्हाला हवे तसे आहेत ना नेकलेस, आम्ही खास डिझाईन केलेले आहेत. असं तो सेल्समॅन आता कलाला सुद्धा सांगू लागतो. सेल्समॅन पुढे म्हणतो काय झालं काका. तेव्हा म्हणजे त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले बघून तो सेल्समॅन म्हणत असतो की काय झालं काका. यावर अद्वैत म्हणतो की नाही नाही काही नाही. आणि अद्वैत पुढे म्हणतो ही आणि मी जरा डिस्कस करतो, चर्चा करतो कुठले दागिने घ्यायचे ते. तेव्हा तो सेल्समॅन म्हणतो हो हो काही हरकत नाही. तेव्हा कला म्हणते चांदेकर. यावर अद्वैत म्हणतो बघितलंस ना तूच, छोट्यातल्या छोट्या दागिन्यांची सुद्धा यांनी आपली व्हरायटी कॉपी केलेली आहे. हे सगळे आपले डिझाईन्स, हे आपलं कलेक्शन आहे. म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्स यामध्ये कुठेतरी इन्व्हॉल्व्ह आहेच, कुठेतरी पाणी मुरतंय. इतक्यात तो सेल्समॅन अर्धावट गोष्टी ऐकतो आणि म्हणतो की पाणी
काका पाणी हवंय का तुम्हाला? ए पाणी आण रे जरा, असं म्हणत तो आता पाणी सांगू लागतो तिथल्या माणसांना. आणि कला हे बघून डोक्याला हात लावते आणि हळूच अद्वैतला म्हणते, चांदेकर अरे हे सगळे डिझाईन्स आपले आहेत. तेव्हा तो सेल्समन तिकडनं म्हणतो की घ्या पाणी घ्या. तेव्हा आता कला आणि अद्वैत दोघंही त्याच्याकडे बघतात आणि ते पाण्याबद्दल अद्वैत म्हणतो की हो घेतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर तू जरा हळू बोल ना, ते ऐकताय आपलं सगळं बोलणं. यावर अद्वैत म्हणतो, अरे आपण कस्टमर्स आहोत त्यांचं लक्ष कस्टमर्सकडे नाही राहणार. आणि मी हळूच बोलतो, तुलाच सवय मोठ्याने बोलायची, मी हळूच बोलत असतो. तेव्हा आता कला म्हणते तू जरा गप्प बसा. कला आता विचार करू लागते की माझे डिझाईन्स यांच्याकडे कसे काय आले? हे तर सगळे माझे डिझाईन्स आहेत. या सेल्समन कडून काहीतरी माहिती मिळते का हे बघायला हवं. तेव्हा अद्वैत म्हणतो की आणि पुढे काय? अगं तू आणि पुढे काहीतरी बोलत होतीस ना, गप्प का झालीस? तेव्हा कला आता चिडून म्हणते की तूच म्हणालास ना गप्प बस म्हणून मी मनात बोलत होते. यावर अद्वैत म्हणतो, अरे मला कसं ऐकू येणार? त्यावर कला म्हणते की हे बघ तू वाद घालू नकोस. तेव्हा अद्वैत आता गप्प होतो. कला पुढे म्हणते की त्याच्याशी बोलून बघूया की काही माहिती मिळते का. तेव्हा अद्वैत लगेच फिरू लागतो, पण तेवढ्यात कला त्याला आठवण करून देते की अरे तुझी मिशी नीट कर. तेव्हा अद्वैत ती मिशी नीट करतो आणि परत ते आता सेल्समॅनकडे जातात. आणि आता कला एकदम अशा म्हाताऱ्या बाईच्या आवाजात आता त्या सेल्समॅनला म्हणू लागते की खूप सुंदर कलेक्शन आहे हा बाळा तुमचं, पण मला सांग हे सगळं कोण बघतं रे? तोच बघतोस का? नाही म्हणजे मी अशासाठी विचारते, इतके सुंदर डिझाईन करणारा जो कोणी कलाकार असेल आणि जो कोणी असेल त्याला खरंच कलेची दृष्टी आहे हे दिसून येतंय बघ. तेव्हा आता तो सेल्समॅन म्हणतो, हो दागिने घेताना तर जोखंदारपणा हवाच. हे दागिने कोणी बनवले आणि याचं फायनल सिलेक्शन कोण करतं याची माहिती आमच्याकडे नसते. अहो आम्ही सेल्समॅन माणसं आहोत, आम्ही विक्रीचं काम करतो. तेव्हा कला म्हणते, खरं सांगू का, तुमचं एखादी चित्र विकत घेताना कलाकाराला आनंद होतो. कला पुढे म्हणते की खरं सांगू का, एखादी चित्र विकत घेताना जसं कलाकाराला भेटण्याचा आनंद असतो, म्हणजे लाईक आपण एखादी चित्र घेतोय, आपल्याला त्या कलाकाराला भेटायची ओढ असते की कोणी ते चित्र काढलंय. त्याचप्रमाणे आता हे दागिने घडवणाऱ्या कलाकाराला भेटण्यात आम्हाला अगदी आनंद होईल. म्हणजे असं क्युरिओसिटी आहे, कारण एकदम अतिशय छान अशा पद्धतीने हे दागिने घडवलेले आहेत. त्यामुळे समजा इथून एखादी सेट घेतला पण तर ते दागिने घडवणाऱ्याला भेटायची ओढ आम्हाला नक्कीच राहील. म्हणून तुमच्यात जो कोण डिझायनर आहे तो किंवा ती इथे आहेत का? मला खरंच मनापासनं भेटायचं आहे रे त्यांना. इतक्यात तो सेल्समॅन म्हणतो की असं नाही हो मावशी, असा एक कोणी डिझायनर नाहीये जिथपर्यंत मला माहितीये, आणि दागिन्यांचा विषय असल्यामुळे त्याची प्रायव्हसी जपावी लागते आणि आम्हाला त्याची एवढी माहिती नसते हो. आता हे करून अद्वैत म्हणतो की काही करून ह्या गोष्टीच्या मुळा शोधायला हव्या आपल्याला. म्हणजे तो कलाला अगदी हळूच म्हणतो. कला पुढे म्हणते की म्हणजे जर डिझायनरला भेटायला मिळालं असतं तर. इतक्यात सेल्समॅन म्हणतो, सॉरी मॅडम, पण हा सेक्शन तुम्ही बघितलाय का? यातलं काही आवडलंय का तुम्हाला? असं म्हणत तो सेल्समॅन आता आडव्या गोष्टी लावू लागतो. आणि कला अद्वैत दोघंही आता ते बघू लागतात दागिने वगैरे. आणि कला विचार करते, आमच्या चांदेकर ज्वेलर्स मधून मालकापासून सेल्समन पर्यंत सगळ्यांना या कलेक्शन बद्दल माहिती असतं. म्हणजे काम करण्याची पूर्ण कल्पना असते आणि कोणी केलंय वगैरे हे सगळं माहित असतं. पण प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी असते. कदाचित यांना नसेल माहिती, पण मग ही डिझाईन्स येतात कशी यांच्यापर्यंत? नाही, मला काहीही करून याचा पुरावा माझ्याकडे ठेवायलाच हवा. तेव्हा आता सेल्समॅन म्हणतो, हा हार आवडलाय का तुम्हाला? तेव्हा आता कला विचार करत असते पुन्हा की ह्या सगळ्याचा पुरावा गोळा करायचा, पण कसा? याचे फोटोज काढता येतील, पण मी फोटो काढले आणि यांना संशय आला तर? तेव्हा असं कलाला विचारात पडलेलं बघून तो सेल्समन आता विचारू लागतो की काय झालं? तेव्हा आता कला पुढे म्हणते, अरे बाळा, मी जरा विचार करत होते की कारण ही व्हरायटी पण चांगली आहे, पण अजून काही वेगळं आहे का तुमच्याकडे? मला असं वाटतं की अजून थोडे दागिने बघायला हवे ना चांदेकर, असं कला बोलेल तोपर्यंत कला जीप चावते. आणि तो सेल्समॅन म्हणतो, काय म्हणालात? तेव्हा आता कला म्हणते की अरे चांदी घडवलेले दागिने आहेत का तुमच्याकडे, असं विचारायचं होतं मला तुम्हाला, कारण कोल्हापूरची खासियत आहे ती. हो ना हो. तेव्हा आता सेल्समॅन म्हणतो की हो वेट, मला तिकडे जावं लागेल, त्या सेक्शन मधून मी घेऊन येतो. तेव्हा आता अद्वैत कलाला म्हणू लागतो की ऐक, याचं डोकं फिरलंय आता. तेव्हा कला म्हणते, अरे म्हणलं ना सॉरी. तेव्हा अद्वैत म्हणतो, अरे त्यासाठी नाही म्हणत आहे मी, अरे हा खूप मोठा फ्रॉड आहे. आपण केलेले डिझाईन्सचे दागिने आता इथे सगळे विकायला ठेवलेले आहेत. हे सगळे डिझाईन्स आपले आहेत अँड इट्स अ फ्रॉड, इट्स अ क्राईम.
तेव्हा कला म्हणते, अरे पण तू हळू बोल, चिडू नकोस ना. तेव्हा अद्वैत चिडतो आणि म्हणतो, अरे चिडू नको तर काय करू, मी काही केलं नसताना जेलमध्ये होतो काल मागच्या वेळेस, आणि यांनी आपले डिझाईन सगळे चोरलेत. यावर कला म्हणते की हो पण चिडू नकोस, चिडून आपलं नाटक वाया घालू नकोस, आपण पुरावे गोळा करायला आलेलो आहोत ना. मी एक काम करते, मी या सगळ्याचा फोटो काढून घेते. असं म्हणत कला सगळ्या गोष्टींचा फोटो काढून घेते. त्यांनी दाखवलेली कलेक्शनचे सुद्धा ती फोटो काढते. आणि अद्वैत आता म्हणतो की हे सगळं दाखवून काहीच उपयोग नाही, आपल्याला डिरेक्टली त्या याला गौरव परांजपेला जाब विचारायला हवा. इतक्यात अद्वैतचा फोन वाजतो आणि अद्वैत म्हणतो, एक सेकंड, मला इम्पॉर्टंट कॉल आहे, मला जावं लागेल, आलोच. तेव्हा आता कला एकटीच तिथे असते. तर दुसरीकडे राहुल गौरवच्या ऑफिसला आलेला असतो आणि बसलेला असतो. तेव्हा गौरव आता राहुलला बोलू लागतो की ते बटव्यातले हिरे आबा चांदेकरांच्या ताब्यात आहे असं म्हणतोयस तू, पण ते तिथे फार काळ ठेवून चालणार नाही. लवकरात लवकर ते माझ्या ताब्यात आणून दे. तेव्हा राहुल म्हणतो, येस, ते आलंय माझ्या लक्षात, लवकरात लवकर ते हिरे मी तिथून गायब करेन. पण गौरव, घाई नको या सगळ्याची, म्हणजे मी आता सगळं केलं तर उगाच सगळा डाऊट माझ्यावर येईल. यावर गौरव म्हणतो, नाही ठीक आहे, टेक युअर टाइम, पण लक्ष ठेवून हे काम कर. आणि आणखीन एक गोष्ट, आपण एकत्र एक्झिक्यूट केलेला पहिला प्लॅन तर सक्सेसफुल झालाच आहे, पण आता हीच पार्टनरशिप कंटिन्यू करायची की इथेच थांबवायची. यावर राहुल म्हणतो, अरे असं काय करतोयस तू, आपण ठरवलंच आहे ना ते की आपली पार्टनरशिप आता तुटणार नाही. नाही, आपण एकत्र आलो ना की सगळी खतरनाक कामं पार पडतील, त्यामुळे आपली पार्टनरशिप कायमची पक्की व्हावी असं मला तरी वाटतं. तेव्हा गौरव म्हणतो, ॲब्सोल्युटली, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या दोघांचंही टार्गेट कॉमन आहे, अद्वैत चांदेकर. इतक्यात अद्वैत कॉलवर बोलण्यासाठी बाहेरच्या बाजूने येतो, म्हणजे गौरवच्या ऑफिसच्या साईडने येतो, आणि तो ऑफिसच्या बाहेर फोनवर बोलत असतो. आणि नेमकं त्याच ऑफिसमध्ये, ज्या केबिनच्या बाहेर अद्वैत बोलत असतो, त्याच केबिनमध्ये राहुल असतो आणि गौरव असतो. त्या दोघांच्याही चर्चा सुरू असतात. तेव्हा आता अद्वैतचं लक्ष इकडे तिकडे जात असतं, पण त्याचं मेन लक्ष त्या राहुलकडे काही जायला तयार नसतं. राहुल आता गौरवला पुढे म्हणतो, बी चीअर्स टू आवर पार्टनरशिप. तेव्हा आता गौरव हसू लागतो आणि राहुल सुद्धा. तर दुसरीकडे तो सेल्समॅन दागिन्यांच्या आणखीन व्हरायटीज आणतो आणि कलेला दाखवायला आणतो आणि विचारू लागतो ते कलेक्शन दाखवता की काका कुठे गेले. यावर कला म्हणते की अरे त्यांना जरा फोन आलाय ना, ते म्हणून ते जरा बाहेर गेले. तुमचं कलेक्शन खरंच खूप छान आणि वेगळं आहे. काय आहे ना, मी कुठलाही दागिना यांना विचारल्याशिवाय घेत नाही, त्यांना एकदा येऊ दे, मी त्यांना विचारून ठरवते. तेव्हा सेल्समॅन म्हणतो, बोलवा की काकांना. तेव्हा कला म्हणते, मी त्यांना घेऊनच येते, आलेच. असं म्हणत कला अद्वैतकडे येऊ लागते. तर दुसरीकडे अद्वैतचा सुद्धा फोन होतो आणि अद्वैत फोन ठेवू लागतो. तर त्याच्या बाजूने एक माणूस जातो आणि तो, हॅलो, हां ठीक आहे सर, ओके चालेल. तो पण फोनवर या सगळ्या गोष्टी बोलत असतो. माणूस फोनवर आणखीनही बोलत असतो की मी आता लगेच जातोय डिझायनिंग सेक्शन मध्ये, हो, आणि लवकरात लवकर नवीन डिझाईनचे फोटो काढून पाठवतो. हो सर, असं म्हणत तो माणूस फोनवर बोलता बोलता तिथून निघून जातो. आणि तो अद्वैतच्या बाजूला फोनवर बोलताना उभा असतो, त्यामुळे अद्वैतचं लक्ष त्याच्याकडे जातं. आणि तो तिथून गेल्यानंतर अद्वैतचे पावलं त्याच्याकडे वळू लागतात. आणि अद्वैत विचार करत असतो, डिझायनिंग सेक्शन म्हणजे नक्कीच तिथे डिझाईन्स असणार आणि डिझाईन्सच्या सगळ्या डिटेल्स असणार. काहीही करून मला या माणसाचा पाठलाग करायला हवा, आणि नकळत केल्याने हे कोणाला कळणारही नाही. इतक्यात कला तिथे येते आणि अद्वैतला शोधू लागते. आणि तो जो फोनवर बोलणारा माणूस असतो त्यांच्या ऑफिसमधला, तो तिथे ग्रुप जवळ बसलेला असतो, 3 लोकांजवळ उभा असतो आणि गप्पा मारत असतो. तर दुसरीकडे आता कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, तुझं झालं असेल तर निघूया आता आपण. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही, त्याआधी आपल्याला एक महत्वाची गोष्ट करायची आहे, चल मी सांगतो. आता हे बोलताना कलाचं लक्ष त्या केबिन मध्ये जातं आणि कलाला राहुल दिसतो. राहुलच्या म्हणजे मागच्या बाजूने ती राहुलला बघते आणि तिला संशय येतो की हा राहुल आहे. ती म्हणते की राहुल. तर मित्रांनो, पुढील भागात आपण बघणार आहोत की अद्वैत गौरवला जाब विचारतोय. त्याच्याकडे हातामध्ये काहीतरी आहेत, म्हणजे ज्या डिझाईन्स चांदेकरांच्या आहेत त्या. आणि आता अद्वैत गौरवला जाब विचारतो आणि म्हणतो, हे डिझाईन्स तुमच्याकडे कसे आले. तेव्हा गौरव म्हणतो, हे तुम्ही का विचारताय, तुम्ही कुठल्या नात्याने विचारताय. यावर अद्वैत आता त्याच्या दाढी आणि मिशा दोघंही काढतो आणि त्याला बघून गौरव खूप हादरून जातो. आणि कला पुढे म्हणते की यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. गौरव त्यांना विचारत असतो की हे तुम्हाला काय करायचंय, तुम्ही का विचारताय. अद्वैत म्हणतो ना त्याला की हे चांदेकर ज्वेलर्सच्या डिझाईन्स आहेत. तर यावर गौरव त्याला असं बोललेला असतो आणि म्हणून कला त्याला म्हणते की चोराच्या उलट्या बोंबा. तर दुसरीकडे पोलिसांना बोलवलेलं असताना आता अद्वैत पोलिसांना सांगत असतो. अद्वैत आता पुढे पोलिसांना सांगू लागतो की कारण ह्या ज्या व्हरायटीज आहेत त्या सगळ्या चांदेकर ज्वेलर्सच्याच आहेत. यावर गौरव पुढे म्हणजे पोलिसांसमोर अद्वैत हे सगळं बोलत असतो. आणि तो गौरव यापुढे म्हणतो की एका सोर्स थ्रू ही
इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचली आहे, ही डिझाईन आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तेव्हा पोलीस म्हणतो की म्हणजे तिथे आलेले पोलीस म्हणतात की मग जो कोणी तो आहे त्याला आमच्यापर्यंत बोलवा ना, इथे समोर हजर करा ना, त्या सोर्सला आमच्या समोर हजर करा, ज्या सोर्सबद्दल तुम्ही बोलताय. तर एकीकडे आता राहुल गौरवच्या केबिनमध्ये लपून ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो आणि राहुल म्हणतो की आता या गौरवने जर माझं नाव घेतलं तर माझं काही खरं नाही, याने जर माती खाल्ली तर मी सुद्धा या प्रकरणात अडकून जाणार आहे, असं आता राहुलला भीती वाटू लागते. आणि मला तरी वाटतं आता आहे ना, गौरवने ना माती खाऊनच गेला पाहिजे त्यांच्या भाषेमध्ये. त्यांनी याचं नाव सांगूनच जायला पाहिजे, म्हणजे स्वतः अडकायलाही नको आणि स्वतःहून उलट मी तर म्हणते डबल टिबल या राहुलचं नाव फसवून द्यायला पाहिजे. त्याच लायकीचा आहे तो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओचा शेवटचा पार्ट. तुम्ही मागच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं आणि त्यामुळे आता मी कमेंट्समध्ये आमच्या व्ह्यूअर्स ऑफ द डे ला अनाऊन्स करणार आहे आज सुद्धा. ऑब्व्हियसली करावं लागणारच, कारण प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच तर आम्ही हे करण्यास एकदम असं प्रोत्साहित होतो. तर आजचे व्ह्यूअर्स ऑफ द डे आहेत, म्हणजे कालच्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट्स आलेले असे लोक आहेत. म्हणजे मला ऑडियन्सचं नाव घ्यायला मला आवडेल. सुनीता, त्यानंतरून GNR गांधी म्हणून कोणीतरी आहे, आणि नेहमीचे आपले प्रेक्षक आनंद केसवानी. नेहमीप्रमाणे त्यांना हा व्हिडिओ आवडलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ऍक्च्युली मला पण पटलेलं आहे त्यांचं म्हणणं, मी सहमत आहे त्यांच्या सुद्धा मताशी. त्यांचं असं म्हणणं आहे की कला आणि अद्वैत किती छान दिसत आहेत म्हातारपणाच्या गेटअपमध्ये, सेटअपमध्ये. कारण म्हणजे ते नॉर्मली जर नुसतं वेषांतर करून म्हातारपणाच्या सेटअपमध्ये छान दिसत आहेत, ते ऍक्च्युअल म्हातारे झाले तेव्हा किती छान दिसतील. म्हातारपणात सुद्धा ते एकमेकांना शोभून दिसतील थोडक्यात, असं आनंद सरांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी. दीपाली शिंदे, वैभव कुष्टे, प्राजक्ता कांबळी, प्रिया शिंदे, रोहिणी शिंदे, सुनीता यांच्या 2 कमेंट्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर नितीश पिसे, कौशल्य म्हणून कोणीतरी आहे, आणि सुनंदा गावडे, चंदा कदम, वंदन धसके, माया चोरमुळे, सीमा मोरे, विमल वक्ते, सायराज चॅनल म्हणून सुद्धा कोणीतरी आहे, नंदा तुळसा पोखरकर, सुनेत्रा क्षीरसागर, सुमन कराड, रुद्र पाटील, धनश्री काटे. हे एवढे सगळे आपले रोजचे कमेंटर्स आहेत आणि मागच्या व्हिडिओला यांनी खूप भरभरून प्रेम दिले आणि सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की त्यांना व्हिडिओ खूप आवडला. तुमच्या ह्या अशा तुमच्या ओपिनियन मांडण्याच्या पद्धती मला खूप आवडतात आणि तुमच्यामुळे कळतं की आणखीन आपल्या प्रेक्षकांना काय काय अपेक्षित आहे आपल्याकडून. तेव्हा असंच तुमचं प्रेम राहू देत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.